नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, हा पास्ता मी चक्क कुकरमध्ये केलेला आहे. खरंच तुमचा विश्वास नाही बसत का? तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया. हा पास्ता एकदम झटपट बनतो, त्याच्यामुळे सकाळची गडबड असून देखील तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी हा बनवू शकता. याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घातल्यामुळे हा पौष्टिक बनतो. इथं मी घेतलेले आहेत बेजल लीव्ज, एक 4-5 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि चीज. सुरुवातीला आपण लसूण आणि मिरच्या चॉपरमध्ये घालून ते चॉप करून घेऊयात. त्याच्यानंतर याच्यामध्ये बेजलची पाने ॲड करून आपल्याला चॉप करायचं आहे. याची खूप बारीक पेस्ट बनवायची नाही आहे, हे जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला. हा पास्ता मी इंडियन स्टाईलमध्ये बनवलेला आहे. बाहेर रेस्टॉरंटमध्ये हा पास्ता वेगळ्या पद्धतीने बनवतात. याच्यामध्ये पास्ता सुरुवातीला बॉईल करून घेतात आणि नंतर त्याच्यामध्ये ही पेस्ट ॲड करतात. पण आपण हा वेगळ्या पद्धतीने झटपट होणारा पास्ता बनवतो आहोत. आता याच्यामध्ये बेजल लीव्ज चॉप झाल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे आणि किसून आपल्याला थोडं चीज घालायचं आहे, म्हणजे आपल्या पास्त्याला एकदम क्रीमी टेक्स्चर येतं. अशा प्रकारे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता पास्ता बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते बघूयात. इथं पास्ता बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक मोठा बाउल पास्ता. हा होल व्हीट पास्ता आहे. इथं घेतलेला आहे बारीक चिरून झुकिनी, असा मोठा चिरलेला कांदा आणि ग्रीन आणि रेड शिमला मिरची चिरून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. ह्यात ब्रोकोली पण ॲड करू शकता. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, तेल, बटर. आता कुकर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे बटर ॲड करायचं आहे. बटर जळू नये म्हणून थोडंसं तेल ॲड करायचं आहे. नंतर याच्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. आता आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. आपण नेहमी भाजीसाठी जसा कांदा भाजून घेतो इतपत भाजण्याची गरज नाही आहे. साधारण 1 मिनिटभर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत आपण चिरून घेतलेल्या भाज्या. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपण जे बेझलची पानं चॉपरमधनं चॉप केलेली आहेत ती ॲड करायची आहेत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता घालायचा आहे पास्ता. तुम्ही कोणत्याही प्रकारचा पास्ता वापरू शकता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पास्ता बुडेल इतपत पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. हे सगळं हलवून घ्यायचं आहे एकदा. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून आपण याची एक शिट्टी करून घ्यायची आहे. आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि एकच शिट्टी घ्यायची आहे, नाहीतर पास्ता खूप शिजतो. आपला पास्ता रेडी झालेला आहे. कुकरचं झाकण उघडल्या बेजल लीव्जमुळे सगळीकडे छान ॲरोमा पसरलेला आहे. आत्ता हा पास्ता जरी खूप पातळ वाटत असला तरी थोडा थंड झाल्यावर तो असा एकदम मिळून येतो. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपण आता परत भेटूयात अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा आणि आनंदित राहा.